नमस्कार मंडळी, 11 दिवस गणपती दर्शनच्या चॅलेंजमध्ये आजच्या दिवसामध्ये मी तुमचं जगदीश सहर्ष स्वागत करतो। सो आजचा दिवस आहे 5वा दिवस। सो आजच्या दिवशी मी आलेलो आहे आरसी नगरमध्ये, म्हणजेच राणी चन्नम्मा नगरमध्ये। सो बेळगाव सिटीपासून अवघ्या 6-7 किलोमीटरच्या अंतरावरतीच हे आरसी नगर आहे। सो तिथल्या गणपतीचं दर्शन मी घेण्यासाठी आज आलेलो आहे। इथं हे आरसी नगर खूप मोठं आहे। इथून म्हणजे आपलं जे सेकंड गेट, थर्ड गेट इथून ते डायरेक्ट आपल्या गुरुप्रसाद कॉलनीपर्यंत हे सगळं आरसी नगरच आहे। सो आजच्या इथं जे काही आपल्याला मंडपामध्ये जे आपले सुंदर मूर्ती भेटतील ते आज मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, वेळ घालवता सुरू करू आपल्या आजच्या जर्नीला। सो मंडळी, मी आरसी नगर फर्स्ट स्टेजमध्ये आहे आता। सो इथं सगळीकडे बघितलं मंडळ, असं काय मंडप वगैरे दिसलेला नाही आहे। म्हणजे फक्त एकच एवढ्या एरियामध्ये एकच मंडप होता आणि तो मला असं वाटतं की ह्यावर्षी जास्त कोणी केलं नाही आहे, काय माहीत नाही मला पण तेवढं। सो एकच मला इथं भेटलेलं आहे। आता पुढं सेकंड स्टेज आहे, बघूया ते जरा बघतो, तिथं भेटलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। चला।
आरती नगरमधले सगळे गणपती पाहिलेले आहेत. इथं मला थोडीशी खंत वाटली, कारण की ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जास्त गणपती दाखवू शकलो नाही आणि मी पण बघितलो नाही. मी ह्यावर्षीच इतके गणपती म्हणजे इतकं मी फिरले ह्यावर्षीच, कारण की मला पण माहीत नव्हतं ॲक्च्युली इतके गणपती नसतात इथं या एरियामध्ये. हा एरिया खूप मोठा आहे. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, नंतर पार्वतीनगर, नंतरला गुरुप्रसाद कॉलनी खूप मोठे आहे. पण असं आपल्या गावाकडं असतं ना, प्रत्येक गल्लीमध्ये एक गणपती असतो, तसं इथं नाही आहे. इथं म्हणजे सगळं कमिटी मिळून एकच गणपती काहीतरी आणतात, असं काहीतरी इथं प्रथा आहे असं मला वाटतं. कारण की खरंच कुठंच नव्हते, म्हणजे एका ठिकाणी एकच गणपती असंच होता. आणि ठीक आहे, चांगलंच असते, म्हणजे कमिटी चांगलीच असते. एवढं सगळेजण मिळून एकच गणपती आणणं खूप चांगली ह्यांची प्रथा आहे, मला आवडली. पण या ब्लॉगसाठी मी तुम्हाला जास्त असं गणपती दाखवू शकलो नाही. जे होते तुम्ही बघितलाच ह्या ब्लॉगमध्ये. सो आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओजना लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.